तर मित्रांनो मला आली आहे उबरची बुकिंग आणि या बुकिंग वरती नाव आहे बायकोच्या माईला. काय खरं नाही कोणाची बायको आहे काय माहिती यार. लोक लय डेंजर यार. असं कोणी नाव ठेवतं की यार उबरच्या आयडी वरती. काय कठीण काम आहे यार. या बायकोला आपण कॉल करू, कोणाची बायको आहे विचारू, कुठं उभी आहे नेमकी मित्रांनो. हेलो। हाँ मैडम उबर बुक की ली ना? हेलो। हाँ हाँ की है। कौन सा विंग में आने का? चाहिए ना, पार्क साइड में, पार्क साइड विंग रेजिडेंसी। विंग कौन सा है विंग? ए विंग, हम बाहर नीचे ही बैठे हैं। हाँ आया है 12वीं में आ रहा हूँ. आ जाइए। थैंक यू. हाँ आ जाइए आ जाइए। कस्टमरला पिकअप केलंय नाशिक रोड रेल्वे स्टेशनला सोडायचं, पण रस्त्यात बघतो तर काय डॉगिश भाई आणि त्याची गर्लफ्रेंड मस्त निवांत झोपले. च्या माईला खरं तर हे मजा करता भाई. शपथ आपली जिंदगी अशी बी झांडवाय बघू शकता तुम्ही मित्रांनो. भर सिग्नल वरती मस्त निवांत झोपले. कोणाचा ताण नाही, लोन नाही, फोन नाही, हॅडॅकच नाही डोक्याला मित्रांनो. तुमचा भाऊ नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आला आणि इथं आल्याच्या नंतर ना आपले दोस्त इतके भेटत राहताना पूर्ण नाशिक रोडलाच बसलेले असतात आपल्या दोन्ही मामाच्या स्टॉल वरती. इकडे तिकडे नुसतं दोस्त दोस्त भावांनो. दिवसांदिवस आपले दोस्त इतके वाढत चालले ना भावांना. जेवढे फॉलोअर्स आहे ना सगळे आपले दोस्त होऊन गेले एकदम जवळचे, एकदम हक्काने फोन गिन करता. इथं आल्याच्या नंतर कस्टमरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्याच्या डायरेक्ट आपला टायगर भाई भेटला. च्या आईला टायगर भाईला काय झालं काय माहिती, आपल्या गाडीचे फोटो काढून राहिला. आता काय आरटीओ होतो काय बाबा, मेमो गिमो टाकतो काय, आपले पेपर सगळे क्लिअर राहतात बरं का एकदम टकाटक गाडीचे. टायगरला कोणी शिकार भेटलं नाही वाटतं. च्या आईला मला शिकार बनवून राहिला. म्हटलं जाऊ द्या टायगरला काही काम धंदे नाही, आपल्या दोस्तांना भेटून घेऊ. पण दोस्तांचा वेगळाच गोंधळ चालू होता. च्या आईला म्हटलं काय गोंधळ झाला रे भावांनो, तर म्हणे अरे गाडी चिमली नाही. म्हटलं कस काय चिमली, तर मला नाही माहिती म्हणे कस काय चिमली. च्या आईला काय खरं नाही भाऊ, आपली गाडी गिडी चिमली ना पहिले दुःख होतं. काय होतं माहिती गाडीत आपला असतो जीव दुनिया भराचा, आपली रोजी रोटी मित्रांनो. आणि एक तर रोहन साळवीचा एवढा गाडीत जीव की विचाराच्या बाहेर मित्रांनो. बघू शकता तुम्ही, फुल चिडेल होता. डायरेक्ट दांडा काढला गाडीत. म्हणे कोणी चेंबोली म्हणे त्याच्या दांडात टाकतो म्हणे. म्हटलं जाऊ द्या रोहन साळवे, होत असतं च्या मायला गाडी आहे, रस्ता आहे, होतच असतं 19-20. पण रोहन साळवेलाच माहित नाही कोणी चिमली त्यांची गाडी. काय खरं नाही मित्रांनो. आणि आज आहे ना एकदम मस्त निवांत वातावरण, बुकिंग अजिबात नाही. रोहन साळवेची एक तर गाडी चिमली त्याच्यामध्ये जास्त टेन्शन घेतोय मित्र. जीवनात किती संकट आले तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही मित्रांनो. यार टेन्शन घेऊन माणूस खराब होतो, पण तुमचं भाऊ टेन्शन घेऊन सुद्धा एकदम ओके बरं का. बघू शकता तुम्ही, तितक्यात अण्णाला बुकिंग पडली. अण्णा म्हणे मी चाललो. म्हटलं जा तुम्ही निघू. तितक्यात तुमच्या भावाला पण बुकिंग पडली. च्या माईला म्हटलं चला कस्टमरला फोन करून विचारू कुठं उभे. कस्टमर म्हणे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ या म्हणे, तिथं उभा आहे. मग काय कस्टमरला पिकअप केलं डायरेक्ट निघलो. आता जुन्या नाशकात भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.